नमस्कार, आपले स्वागत आहे वैशालीज क्रोशेटमध्ये। आज आपण हा सुंदर चौकोन विणणार आहोत। सनफ्लावर ग्रॅनी स्क्वेअर म्हणतात त्याला। याच्यासाठी आपण 4 प्लाय लोकर घेतली आहे मी। पांढरा रंग, लाईट ब्राउन, डार्क ब्राउन, येलो आणि कॉर्नरसाठी किनारीसाठी आपण बॉर्डरसाठी आपण हा ग्रे कलर घेणार आहोत। चला तर मग आपण सुरू करूया। सर्वात आधी आपण डार्क ब्राउन कलर घेणार आहोत हुकरचा। क्रोशाचे हुक 2 mm चे लागणार आहे। सर्वात आधी आपण स्लिप नॉट करून घेतली। 5 साखळ्या घेणार आहोत। 1 2 3 4 5 रिंग। पहिल्या चेनमध्ये आपण सुई घालून रिंग करून घेऊ। तीन चेन, हा फर्स्ट डबल क्रोशे आपला। आता याच्या पुढे आपण 15 डबल क्रोशे, एकूण 16 डबल क्रोशे होतील। 16 डबल क्रोशे आपल्याला घ्यायचे रिंग मध्ये। हा दुसरा, तिसरा, चौथा, इकडे आपण हे पुश करणार आहोत। 13 14 15 आणि 16। तिसऱ्या चेन मधून सर्वात वरच्या साखळीमधून आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि आपला हा सर्कल कंप्लीट करणार आहोत। एक चेन, धागा कट केला, बॅक साईडला धागा ओढून घेणार आहोत असा बॅक स्टिचेस मधून याला। सोळा डबल क्रोशे आपण या रिंग मध्ये करून घेतले। आपला पहिला
राऊंड कंप्लीट झाला आहे, फर्स्ट राऊंड. आता आपण लाईट ब्राऊन कलरची लोकर घेणार आहोत. आता आपण याला जॉईन करणार आहोत. सेकंड राऊंड लाईट ब्राऊन कलरचा पाकळ्या विणायचे आपल्याला. कोणत्याही साखळीमधून आपण चेनमधून या गॅपमधून सुई घालून आपण ही लाईट ब्राऊन कलरची च्या लोकरची एक आडी ओढून घेणार आहोत आणि या डबल थ्रेडचे चेन 1 करणार आहोत, एक चेन, आणि नेक्स्ट 2 चेन आपल्याला सिंगल धाग्याने करायचे. 1 2 3 चेन दिसत आहेत. फर्स्ट डबल क्रोशे आपला. आता आपल्याला दोन डबल क्रोशे असे विणून घ्यायचे अर्धवट. आणि आता आपल्याला 3 लूप दिसत आहेत, त्यातून हा लूप ओढून घ्यायचा आणि या तीनाचा एक करायचा, एक चेन. पुन्हा आपण याला इंग्लिशमध्ये 3 डबल क्रोशे टुगेदर असं म्हणतात. आपण आता हे आपण फक्त या 2 आधीच्या वेढ्यांमधूनच हा लूप काढून घेणार आहोत. याप्रमाणे एक, या 2 मधून काढून 2, याला मराठीत आपण पाकळी विणणे असे म्हणतो. एक चेन, पुन्हा आपण वेढा घेतला, नेक्स्ट गॅपमधून अर्धवट डबल क्रोशे विणून घ्यायचे आपल्याला. पहिल्या 2 टाक्यातूनच आपल्याला वेढा काढून घ्यायचा आहे याप्रमाणे. आता आपण परत दुसरा डबल क्रोशे करणार आहोत अर्धवट. या 2 टाक्यातून काढून घेतला. आता आपल्या सुईवर 3 टाके आहेत. पुन्हा एक वेढा घेऊन आपण पहिल्या 2 लूपमधून काढून घेतला. आता आपल्या सुईवरती 4 लूप्स दिसत आहेत. त्या 4 लूपमधून हा सुईवर एक लूप घेऊन वेढा घेऊन 4 मधून एकदा असा काढून घ्यायचा आणि एक चेन करायची. याप्रमाणे पाकळ्या विणल्या जात आहेत आपल्या ह्या सेकंड राऊंडच्या. याप्रमाणे विणून घ्यायचं आहे. प्रत्येक पाकळीत 1 साखळीचं अंतर ठेवायचं आहे. याप्रमाणे सगळ्या पाकळ्या विणून घ्यायच्या. चेन 1,
प्रत्येक पाकळीमध्ये आपल्याला एक साखळीचं गॅप घ्यायचा आहे. एक साखळी करायची प्रत्येक पाकळीनंतर. याप्रमाणे आपण ही शेवटची पाकळी कंप्लीट केली आणि आता आपण या पहिल्या पाकळीच्या बरोबर वरच्या साखळीमधून आपण स्लिप स्टिच करून ही हा राऊंड कंप्लीट केला. एक साखळी करून धागा कट करून घेणार आहोत. सेकंड राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. एकूण 16 पाकळ्या आपल्याला सेकंड राऊंडमध्ये मिळतात. शेजारच्या चेनमधून नेक्स्ट चेनमधून आपण हा बॅक साईडला ओढून घेणार आहोत. बॅक स्टिचेसमधून याप्रमाणे काढून घेणार आहोत बॅक स्टिचेसमधून.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पाकळ्या आपल्या कंप्लीट झाल्या. आता पुढचा रंग आपण पिवळ्या रंगाची लोकर आपण वापरणार आहोत. आता ही लोकर कशी जोडायची, नवीन रंगाची वेगळ्या रंगाची, हे आपण शिकलो आहोत. हे गॅप्स आहेत. आता प्रत्येक 2 पाकळीच्या मध्ये हे गॅप आहे. कोणत्याही गॅपमधून आपण सुरुवात करू शकतो. असा लूप ओढून घ्यायचा आहे पिवळ्या रंगाच्या दोऱ्याचा आणि डबल थ्रेडचा चेन 1 करायचा आहे. आता सिंगल थ्रेड वापरून 2 चेन करायचे. 3 साखळ्या म्हणजे पहिला डबल क्रोशे आपला. आता ह्या पाकळीत पिवळ्या रंगाच्या पाकळीत आपल्याला 4 डबल क्रोशेची आपली एक पाकळी होणार आहे. 3 साखळ्या घेतल्या, वेढा घेतला, अर्धवट डबल क्रोशे करायचा आहे. या 2 लूपमधून सुई काढून घ्यायची, पुन्हा लूप घ्यायचा आहे. पहिल्या 2 लूपमधून सुई काढून घ्यायची, 4 डबल क्रोशे टुगेदर. अशी पाकळीचा आकार येतो असा. आता आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या. याच्यानंतर 1 2 पिवळ्या पाकळीमध्ये 2 पाकळ्यांमध्ये 2 चेनचं अंतर राहणार आहे. पुन्हा आपण 4 डबल क्रोशे टुगेदर, 4 अर्धवट डबल क्रोशे विणून घेणार आहोत. याप्रमाणे सुईवर आपल्याला 5 वेढे दिसत आहेत, 5 टाके. सुईवर वेढा घेऊन या 5 चेनचा 1 टाका करायचा आहे, 2 चेन. अशा पाकळ्या आपल्याला विणून घ्यायच्या आहे पूर्ण.
आपण 16वी पाकळी सुद्धा कंप्लीट केली आहे। आता 2 साखळ्या घेऊन आपण या पहिल्या पाकळीच्या बरोबर वरच्या चेनमधून स्लिप स्टिच करून एक साखळी करून तिसरा राऊंड कंप्लीट करणार आहोत। याप्रमाणे आपले सनफ्लावर पूर्ण झाले। बॅक साइडने आपण हा दोरा असा खेचून घेऊ। बॅक स्टिचेस मधून काढून घेऊ याला। या 16 पाकळ्या आपल्या पिवळ्या रंगाच्या पूर्ण झाल्या आहेत। आता आपण पांढरा धागा घेणार आहोत, व्हाईट कलर। या 2 पाकळ्यांच्या या गॅपमधून आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याचा लूप ओढून घ्यायचा असा। नेहमीप्रमाणे आपण डबल धाग्याचा चेन 1 करणार आहोत। आणि पुढच्या 2 साखळ्या आपण सिंगल थ्रेडने करणार आहोत। आपला अजून एक घ्यायची आपण एक साखळी, 4 साखळ्या, कारण आपल्याला इथे ट्रिपल क्रोशे करायचे आहे। या राऊंड मध्ये आपण कॉर्नरला हा ट्रिपल क्रोशे केलेला आहे। हा शेल आपण
ट्रिपल क्रोशे, चेन 3, ट्रिपल क्रोशे 3 असे आपण केलेले आहे. तर आपण 4 साखळ्या ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. ट्रिपल क्रोशेची उंची हाईट 4 साखळ्यांची असते, म्हणून हा आपला पहिला ट्रिपल क्रोशे. 4 साखळ्या म्हणजे हा दुसरा, आणि आता आपण 2 वेढे घेऊन तिसरा ट्रिपल क्रोशे याच गॅपमध्ये करायचा आहे. याप्रमाणे चेन 1. आता या पुढच्या 2 पाकळ्यांच्या मधल्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 आणि 3. चेन 1. पुढच्या 2 पाकळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे करायचे. याप्रमाणे तिन्ही लूपमधून आपण हा लूप काढून घेणार आहोत. हा पहिला हाफ डबल क्रोशे, सेकंड, आणि हा थर्ड. चेन 1. पुन्हा 3 डबल क्रोशे पुढच्या या गॅपमध्ये, एक पाकळी सोडून. 1 2 आणि 3. एक साखळी. आता या गॅपमध्ये आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे, 3 ट्रेबल्स करून घ्यायचे. तीन साखळ्या, पुन्हा ट्रिपल क्रोशे 3. तीन ट्रिपल क्रोशे, 3 साखळ्या, 3 ट्रिपल क्रोशे असा शेल विणून घ्यायचा आहे. नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, चेन 1, 3 हाफ डबल क्रोशे पुढच्या गॅपमध्ये, अर्धा खांब, 3 अर्धे खांब, 1 चेन. पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. 2 आणि 3.
चेन 1, पुन्हा आपल्याला इथे 3 ट्रिपल क्रोशे, 3 चेन 3 ट्रिपल क्रोशे असा शेल विणून घ्यायचा आहे. सेकंड ट्रिपल क्रोशे हा, थर्ड, चेन 3, पुन्हा 3 ट्रिपल क्रोशे. चेन 1, 3 डबल क्रोशे नेक्स्ट गॅपला, चेन 1, तीन हाफ डबल क्रोशे, चेन 1, 3 डबल क्रोशे, चेन 1, पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे, चेन 3, 3 ट्रिपल क्रोशे असा शेल विणून घ्यायचा आहे. 2, चेन 1, नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, चेन 1, नेक्स्ट गॅपमध्ये 3 हाफ डबल क्रोशे, 3, चेन 1, नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे, चेन 1. आता या गॅपमध्ये आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे करायचे,
चेन 3, आता आपण इथून स्टार्ट केलं होतं, सुरुवात केली होती त्या 4th चेनमध्ये आपल्याला चौथ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची याप्रमाणे आणि एक साखळी करून धागा कट करायचा आहे. आपला हा राऊंडही कंप्लीट झाला आहे. याप्रमाणे शेजारच्या साखळीमधून आपण अशी सुई काढून हा विडा आत ओढून घेऊ. बॅक साईडने पुन्हा शेजारच्या साखळीतून हा विडा मागच्या साईडने याप्रमाणे खेचून घेऊ आणि बॅक साईडच्या स्टिचेसमधून याला काढून घेणार आहोत. आपला हा राऊंड कंप्लीट झाला आहे. हे 4 कॉर्नर्स. तर आपल्याला बॉर्डरसाठी डार्क कलर घ्यायचा आहे. मी हा ग्रे कलरचा धागा घेतला बॉर्डरसाठी. आपल्याला कोणत्याही कॉर्नरपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आपण हा ग्रे कलरचा लूप ओढून घेतला. डबल धाग्याने चेन 1 करून घ्यायची. नेक्स्ट 2 चेन सिंगल धाग्याने करायचे याप्रमाणे. दोन डबल क्रोशे आणखी करून घ्यायचे. दोन चेन, तीन डबल क्रोशे, याप्रमाणे दोन, चेन 1, नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, चेन 1, डबल क्रोशे, चेन 1, चेन 1, तीन डबल क्रोशे, चेन 1, कॉर्नरमध्ये आपल्याला शेल विणून घ्यायचा आहे.
3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, चेन 1, 3 डबल क्रोशे, चेन 1, 3 डबल क्रोशे, चेन 1, नेक्स्ट गॅपमध्ये पण आपल्याला 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. त्याप्रमाणे चेन 1, शेल विणायचा आहे, 3 डबल क्रोशे, चेन 2, 3 डबल क्रोशे, नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, चेन 1, चेन 1, चेन 1, शेल, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, चेन 1, चेन 1, 3 डबल क्रोशे, चेन 1, 3 डबल क्रोशे, चेन 1, 3 डबल क्रोशे, चेन 1. या तिसऱ्या साखळीतून आपण जिथून स्टार्ट केलं होतं तिसऱ्या साखळीतून सुई घालून विडा ओढून घ्यायचा असा एक चेन करून
धागा कट करायचा. अशा पद्धतीने आपला सनफ्लावर ग्रॅनी स्क्वेअर कंप्लीट झाला. नेक्स्ट चेनमधून आपण हा धागा आतल्या बाजूने ओढून घेऊ बॅक साईडने. बॅक स्टिचेसमधून ओढून घेऊ. सूर्यफुलाचा चौकोन किंवा सनफ्लावर ग्रॅनी स्क्वेअर आपण आज शिकलो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.